आणखी एक आजच्या दिवसभरातली एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीचा आजचा अखेरचा दिवस आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोरील सुनावणी आज पूर्ण होणार आहे आणि अखेरच्या दिवशी शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी युक्तिवाद पूर्ण करतील। जेठमलानींच्या युक्तिवादानंतर शिंदे गट लेखी युक्तिवाद सादर करणार आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांना 10 जानेवारीपर्यंत अंतिम निकाल देण्याचे निर्देश देण्यात आले। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत। थेट उदयकडे जाऊयात। उदय, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणीचा अखेरचा दिवस आहे, त्यामुळे या सगळ्यांसाठी आजचा दिवस हा महत्त्वपूर्ण दिवस ठरणार आहे। अगदी बरोबर आहे। हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आजच शिवसेना आमदार पात्र अपात्र सुनावणीचा देखील शेवटचा दिवस असणार आहे। आज युक्तिवाद जो आहे संपणार आहे। कालपासून आपण पाहिलेलं आहे की गेले 3 दिवस आपण पाहतोय की शिंदे गटाचे वकील आणि ठाकरे गटाचे वकील हे युक्तिवाद करतात। याआधी शिंदे गटाचे आणि ठाकरे गटाचे जे आमदार आहेत किंवा नेते त्यांनी ज्या प्रकारे साक्ष नोंदवलेली आहे त्या साक्षीच्या आधारे आता उलट तपासणी जी आहेत किंवा एक क्रॉस क्वेश्चनिंग जे आहे ते इथे सुरू झालेलं आहे आणि ते आज संपणार आहे। हे संपल्यानंतर म्हणजे आजची एकूण सुनावणी जी आहे युक्तिवाद जो आहे तो पूर्ण होईल आणि त्यानंतर मुंबईमध्ये पुढील निकालाची प्रक्रिया जी आहे ती पार पाडणार आहे आणि ती निकालाची प्रक्रिया देखील काही दिवसांची असणार आहे। त्यानंतर जो निकाल येईल तो 10 जानेवारीपर्यंत येईल आणि 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नेमकं काय निर्णय घेत आहेत, काय निकाल देत आहेत हे पाहावं लागणार आहे। जी माहिती मिळते त्यानुसार एकूण 5 निकाल जे आहेत वेगवेगळ्या विषयांवरती 5 वेगवेगळे निकाल जे आहेत ते दिले जाणार आहेत। त्यामुळे हे निकाल कसे असणार आहे याची उत्सुकता आता सर्वांना आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे एखाद्या महिलेकडे कुणबी जात प्रमाणपत्र असेल तर त्या आईच्या मुलाला कुणबी प्रमाणपत्रच देण्यात यावं अशी मागणी आता मनोज जरांगे यांनी केली आहे। एखादी महिला कुणबी असेल आणि ती रोटी बेटी व्यवहार घेऊन मराठवाड्यात येते त्यावेळेस तिच्या मुलाला आरक्षणाचा लाभ घेता का येत नाही असा सवाल जरांगेंनी केलाय। त्यांच्या या मागणीवरून नव्या चर्चेला आता तोंड फुटलंय। नेमकं जरांगेंच्या या मागणीवर राज्यभरातील जनतेला काय वाटतं हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय। तिथल्या मुली महाराष्ट्रात केल्या जातात, मराठवाड्यात केल्या जातात, विदर्भातल्याही केल्या जातात। तिथं तिच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे आणि ती ज्यावेळेस इकडे येते रोटी बिटी व्यवहार होऊन मराठवाड्यात त्यावेळेस तिच्याच लेकराला तिला असणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेता येत नाही। ते द्यायला का प्रॉब्लेम काय यांना? कारण ते तिचे लेकर आहेत। कोणचं नातं जोडायला निघालात मग तुम्ही? बरोबर आहे। जात आईची जशी वडिलांची जात एक्सेप्ट केली जाते आणि त्याला पुढचे सगळं हे होतं तसं आईची झाली पाहिजे। आईवरनं मुलाची जात ठरवावी हे एकदम बरोबर आहे ना। त्यासाठी काही तुम्हाला कायद्याची गरज नाही आणि याची पण गरज नाही। मुलं हे होतं त्यावरनं सरळ कळतं कोणती जात आहे।